झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळ प्रश्नावरून आता सत्ताधारी आमदारच सरकारवर टीका करतात। राष्ट्रवादीचे बेडमधले आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पतंगराव कदमांना टार्गेट करत सरकारला घरचा आहेर दिलाय। एप्रिल महिन्यात मागणी करूनही चारा डेपोला परवानगी दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्याच आठवड्यात चारा डेपोला परवानगी दिली, मात्र मंत्रालयात 1.5 महिने खेटे घालूनही पतंगराव कदमांकडे असलेलं मदत आणि पुनर्वसन खातं याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। चाऱ्याची टंचाई असताना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी चारा टंचाई आहे आणि इथं चारा सुरू केला पाहिजे अशा पद्धतीने रिकमेंडेशन केलेलं असताना सुद्धा मंत्रालयामध्ये येऊन 1.5 महिना जर फायली राहिल्या तर जनावरं जगतील असं मला काही वाटत नाही। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉईंटवर आता प्रत्येक टेबलवरती जायचं आणि विनंती करायची आमदारांचे हे म्हणजे कोणत्या टेबलापर्यंत जावं आमदारांनी त्याचे काही लिमिट सांगावं आम्हाला, नाही तर मंत्रालयातल्या लोकांनी सांगावं शिपायापासून कोणाकोणाची विनंती करायची त्या सगळ्यांच्या विनंती आम्ही करू। DCM साहेब किंवा CM साहेबांच्याकडे फाईल राहत नाही, तिथून लगेच क्लिअर होते, परंतु अधिकारी मंडळी ती आलेली फाईल एक उपसचिव दर्जाचा अधिकारी 3-3 आठवडे स्वतःकडे फाईल ठेवतो। सेक्रेटरी अहवाल मागवण्यासाठी जर 2-2 आठवडे लावतात, अशी जर पद्धतीने काम करायचं म्हणलं तर जनावरं ही बाजाराकडे जातील, शेतकऱ्याकडे राहणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।